तिकडे थायलंडमध्ये पावसानं हाहाकार उडवून दिलाय। गेल्या 300 वर्षांमध्ये पाऊस झाला नाही इतका पाऊस यंदा थायलंडमध्ये झाला आणि थायलंडसह मलेशिया त्याचबरोबर इंडोनेशिया या देशांमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। मोठी वित्तहानी या देशांमध्ये झाली आहे। दक्षिण थायलंडमधील 9 प्रांतांमध्ये पुरानं थैमान घातलंय। या पुराचा फटका तब्बल 1,27,000पेक्षा अधिक कुटुंबांवर झालाय। पाहूया त्या संदर्भातला आहे एक रिपोर्ट। थायलंडमध्ये 300 वर्षातला सर्वात भीषण महापूर आलाय। भीषण वादळ आणि मुसळधार पावसानं थायलंडमध्ये हाहाकार माजवलाय। थायलंडच्या हाट याई या शहरामध्ये तब्बल 8 फूट पाणी साचलंय। त्यामुळे रस्ते, घरं, रुग्णालय आणि सरकारी कार्यालय देखील पाण्याखाली गेली आहेत। थायलंडच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या महापुरानं 19 नागरिकांचा बळी गेलाय। दरम्यान रॉयल इरिगेशन डिपार्टमेंटनुसार 300 वर्षात असा पाऊस झालेला नाही। दक्षिण थायलंडमधील 9 प्रांतात पुरानं थैमान घातलाय। या पुराचा फटका तब्बल 1,27,000पेक्षा अधिक कुटुंबाला बसलाय। काही भागात तब्बल 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। थायलंडमधील नद्या तुडुंब भरून वाहू लागल्यात। त्यामुळे नदी किनाऱ्यावरील लोकवस्ती आणि शेतीही पाण्याखाली गेली आहे। हाटयाईमधील एका रुग्णालयात 30 नवजात बालकं 3ऱ्या मजल्यावर अडकून पडली आहेत। महापुरानं या बाळांच्या आईवडिलांना रुग्णालयात पोहोचता येत नाहीये। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे एका दिव्याच्या प्रकाशात नर्स या बाळांची काळजी घेत आहेत। या रुग्णालयामध्ये जवळपास 500 लोक अडकले आहेत। यामध्ये 200 रुग्ण आहेत। रुग्णालयामध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली आहे। दरम्यान पुराचं पाणी बाहेर काढण्यासाठी मोटारी लावण्यात आल्यात। हे पाणी उचलून सोंखला तलाव आणि थायलंडच्या आखातामध्ये वळवण्याचं काम सुरू करण्यात आलंय। महापुरानं अडकून पडलेल्या नागरिकांना अन्न, पाणी आणि आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी बोटींचा आधार घेतला जातोय। महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आता लष्कराला देखील पाचारण करण्यात आलंय। हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तयार ठेवण्यात आलाय। थायलंडसोबतच मलेशिया आणि व्हिएतनाममध्ये देखील महापुराची स्थिती निर्माण झाली आहे। मलेशियामध्ये 15,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, तर व्हिएतनाममध्ये महापुरानं 91 जणांचा मृत्यू झालाय आणि 11 लाख घरांचा वीज पुरवठा खंडित झालाय। दरम्यान हा पूर फक्त थायलंडसाठीच नाही तर संपूर्ण दक्षिण पूर्व आशियासाठी एक मोठा इशारा असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।